नमो नमः छात्रः. विद्यार्थ्यांनो, मागच्या तासिकेला आपण पद्य 3 याला सुरुवात केली होती. मोदम वितनोतु संवादः. यात आपण संवादात्मक काही सुभाषित अभ्यासलेली आहे. या सुभाषितांचा अर्थ तुम्ही नीट लक्षात ठेवायचा आहे. कुणी कुणाला म्हटलं, कारण संवाद जरी असला तरी इथे प्रत्यक्ष श्लोक वाचताना त्या पात्रांचं नाव आपल्याला दिसत नाही. मग आता आधी अभ्यासलाय त्याच्यावर कुणी कुणाला म्हटलं हे तुम्हाला माहिती आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरं म्हणजे कृती तुम्हाला सोडवायची आहे. पण आता हा पहिलं एकदा मी फक्त सांगते की पहिल्या सुभाषितामध्ये बलराम मुसली, त्याचं दुसरं नाव आहे मुसली, त्यानंतर आई आणि कृष्ण यांच्यातला हा संवाद आहे. दुसऱ्या याच्यामध्ये शंकर आणि पार्वती या दोघांमधला संवाद आहे. तिसऱ्या सुभाषितामध्ये आलेला आहे बगळे आणि हंस पक्षी यांचा संवाद. चौथ्या याच्यात भक्तगण आणि लक्ष्मी या दोघांमधील संवाद आणि पाचव्या याच्यामध्ये शंकर आणि कार्तिकेय यांच्यामधला संवाद. असे हे 5 संवादात्मक सुभाषित इथे तुम्हाला दिलेले आहे. मग आता तुम्हाला संदर्भाचे स्पष्टीकरणामध्ये लिहिताना मात्र त्या सुभाषितामध्ये कुणाचा संवाद आहे हे स्पष्ट करावं लागणार आहे. पण आता आपल्याला त्यामध्ये लिहिताना ही जी भूमिका आहे ही संदर्भ म्हणून लिहायची असते. आता आपण मी काल अर्थ सांगितले होते ते तुम्हाला कळले असते, नीट समजावून घ्या ते. आज आपल्याला भाषाभ्यास सोडवायचा आहे. मग आता याच्यात माध्यम भाषया ससंदर्भम स्पष्टीकृत एक मी सांगते आहे. यातलं कुठलंही वाक्य सगळ्यात शेवटचं पाहू आपण. कुठलंही एक तुम्ही आणखीन लिहून ठेवा. मी याच्यात शेवटचं सांगते. कुठलं तरी एक सांगायचं म्हणून मी शेवटचं निवडलेलं आहे. विद्वान षण्मुख का गतीहि मम चिरमूर्धी स्थितायां वद. माता आधी वाक्य लिहिल्यानंतर तुम्ही त्याचा अर्थ लिहिणार, शब्दशः भाषांतर. हे विद्वान षण्मुखा कार्तिकेया, दीर्घकाळ डोक्यावर असणाऱ्या त्या गंगेला दुसरी माझ्याशिवाय कोणती बरं गती आहे हे तू सांग. एवढा झाला वाक्याचा अर्थ. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला लिहायचा आहे संदर्भ. मग या संदर्भामध्ये आपल्याला भूमिकेतल्या गोष्टी लिहायच्या असतात. मग काय लिहिणार तुम्ही? मोदम वितनोतु संवादः या शीर्षकांतर्गत वेगवेगळ्या साहित्यामध्ये विखुरलेली संवादात्मक सुभाषित एकत्रित केलेली आहे. कशी आहे ही? संवाद असलेली, 2 पात्रांचा संवाद. मग पुढे लिहिणार तुम्ही या सुभाषितांचे पुष्कळ प्रकार आहेत. साधारण सुभाषित ही उपदेशपर असतात. तर काही आपण पाहिलं की कसे असतात, काही बुद्धीचा कस पाहणारी असतात, त्यात कोडे प्रहेलिका अशा प्रकारची असतात. काही विनोदी सुभाषित असतात. यात मात्र विशेष करून संवादमय सुभाषित एकत्रित केलेली आहे. एखाद्या सुभाषितामध्ये 2 देवतांमध्ये, तर कुठे देवता आणि मनुष्यामध्ये, कुठे 2 पक्षांमध्ये असा रोचक संवाद असतो आणि त्यातून मनाला विरंगुळा मात्र मिळतो. मग सुभाषितांचं वैशिष्ट्य आहे, सुभाषित म्हणजे चांगली उक्ती, चांगलं वचन. ही अल्पाक्षरी असतात पण खूप मोठा अर्थ यात सूचित केलेला असतो. या प्रकारात आता पहा कुठल्या याचं आहे ते पाहायचं. इथे मात्र आता खास करून आपल्याला जेव्हा लिहायचं आहे की विद्वान षण्मुख का गतीहि मम चिरमूर्धी स्थितायाः वद, हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे. मग आता इथे मात्र कोणाकोणाचा संवाद आहे तुम्ही आधी स्पष्ट करणार. शंकर आणि कार्तिकेय या दोघांमधला, पिता आणि पुत्रांमधला हा संवाद आहे. त्यानंतर स्पष्टीकरणात लिहायचं. शंकराने आपल्या जटेवर दीर्घकाळ गंगेला धारण केलेलं आहे. हे पाहून मात्र पार्वतीला तिच्याबद्दलची मनात असूया निर्माण होते आणि ती सतत शंकरावर चिडत असते. हे सर्व त्यांचा पुत्र कार्तिकेय पाहतो. ज्याप्रमाणे मनुष्याचं आचरण असते तसाच आरोप इथे देवतांच्या आचरणावर कवीने केलेला आहे. कदाचित जसं घरामध्ये घडतं, संसारामध्ये घडतं, तसंच त्या कैलास पर्वतावरही घडत असावं असं कवी समजतात. मग हा
जेव्हा आपल्या आईला चिडलेला पाहतो, पार्वतीला चिडलेला पाहतो, तेव्हा मात्र त्याला वाटतं की आपण ही गोष्ट वडिलांना सांगावी की तिला राग येईल असं तुम्ही काही करू नका. म्हणून ते आपल्या वडिलांना म्हणतात की बाबा आई सतत चिडते, म्हणून तुम्ही डोक्यावर धारण केलेल्या या गंगेला एकदाच सोडून द्या, नका तिला डोक्यावर घेऊ. तेव्हा मात्र शंकर म्हणतात की विद्वान षण्मुखा, तू विद्वान आहेस, विचार करू शकतो, दीर्घकाळापासून हिला मी जटेवर स्थान दिलेलं आहे, ती माझ्याच जवळ राहते आहे. मग तिला जर मी आत्ता सोडून दिलं तर ती कुठे जाईल? तिला माझ्याशिवाय दुसरी गती कुठली? तिला आश्रयस्थान कोण आहे? तिला कोण आश्रय देणार? त्यावर मात्र अतिशय राग आल्यामुळे, आपले वडील गंगेला सोडायला तयार नाही हा भाव जाणल्यामुळे मात्र कार्तिकेयाला प्रचंड राग येतो आणि 6 मुख असलेला कार्तिकेय बुद्धीवर ताबा नसल्यामुळे त्या 6 मुखांनी एकाच वेळी उत्तर देतो. अंबोधीही जलधीही पयोधीही उदधीही वारानिधीही वारिधीही, ही सागराची 6 नावं तो घेतो. आणि या सर्वांमध्ये कवीने चातुर्याने धी 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 असं वापरल्यामुळे, निधी किंवा धी, धी म्हणजे साठा, धी हा शब्द वापरल्यामुळे यात उत्प्रेक्षा उत्प्रेक्षाने अनुप्रास, एका शब्दाची पुन्हा पुन्हा जेव्हा आवृत्ती होते तेव्हा कोणता असतो? अनुप्रास अलंकार यात आल्यामुळे मात्र मनोरंजकता आलेली आहे. मग त्याच्यात काय आलेलं आहे? अनुप्रास अलंकार. आणि त्याच्यामुळे मात्र त्याच्या त्या उत्तरामुळे काय होतं? आपल्या मनाला विरंगुळा मिळतो. तुम्ही कुठलंही एक आणखीन काय करा, संदर्भाचे स्पष्टीकरण लिहून ठेवा, जे तुम्हाला तेवढाच अभ्यास होतो, त्याचा सराव होतो. आता आपण बाकीच्या कृती पाहू. आता दुसरी कृती याच्यावरच्याच येतील, लक्षात ठेवायच्या. उचितम कारणम चित्वा वाक्याने पुनर्लिखत, दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडायचं आणि वाक्य पूर्ण पुन्हा लिहायचं. मुसली कृष्णम अधिक क्षिपती यतः, कृष्णः रंतुं गतः कृष्णेन मृद्भक्षिता. माता मुसली कृष्णम अधिक क्षिपती, मुसली कृष्णाचा राग करतो किंवा त्याचा अभेर करतो, कारण कृष्णाने काय खाल्लेली आहे? माती खाल्लेली आहे, म्हणून कृष्णेन मृद्भक्षिता. बकाहा मानस जलाशयाय न स्पृहयन्ति यतः, का बरं ते त्याची स्पृहा करत नाही मानस सरोवराची? तत्र वातावरणम सुंदरम नास्ति तत्र शंभुकाः न सन्ति. आपल्याला कळतं, पाठात वाचलं की तत्र शंभुकाः न सन्ति. पद्मा मूढजनेभ्यः विभवं दत्ताति यतः सा अविचारिणी मूर्खानाम अन्यागतिः नास्ति. दुसरं कारण आहे अर्थातच, मूर्खानाम अन्यागतिः नास्ति. षण्मुखः पित्रे गंगाम उत्सृष्टं कथयति यतः, गंगा शिवस्य शिरसि भारभूता षण्मुखस्य माता गंगा या कारणात कुप्यति. कळलं आपल्याला? कारण दुसरं आहे, षण्मुखस्य माता गंगा या कारणात कुप्यति. उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, दिलेल्या वाक्यांशापैकी योग्य वाक्यांश निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे, म्हणजे पूर्ण वाक्य लिहायचं आहे. कृष्णस्य विकासिते वदने अंबया, काय पाहिलं आईने? समस्तम जगत दृष्टम. नीलकंठम शंकरम पार्वती केकाम कर्तुम आदिशती. नीलकंठ असलेल्या शंकराला पार्वती कशाचा आदेश देते? जा तू वनात जाऊन केकारव कर असं म्हणते, म्हणून केकाम कर्तुम आदिशती. उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पूरयत, श्लोकातला योग्य शब्द निवडून हे जे चौकोन दिलेले आहे ते पूर्ण करायचे आहेत. रंतुम गतेन कृष्णेन भक्षिता मृदा. पार्वत्याः हतवचाः चंद्रचूडः, जे नाव आलं असेल ते शंकर आहे, पण सुभाषितात काय आलेलं आहे? चंद्रचूडः. हंसस्य मूलस्थानम मानसरः. सर्वजनेषु पूजित तमः विद्वान, कोण आहे? विद्वज्जनः किंवा विद्वान. अशेष वदनैः प्रत्युत्तरम दत्तवान, कोण आहे? कार्तिकेय. पण याच्यात काय आलेलं आहे? षण्मुख. मग तुम्ही इथे काय लिहिणार? षण्मुख. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. माता कृष्णस्य वदने किम अपश्यत, माता कृष्णस्य वदने समस्तम जगत अपश्यत. कीदृशः चंद्रचूडः वह पातु
हतवचा चंद्रचूड वह पातू, बोलण्यास असमर्थ असलेला, बोलणं खुंटलेला म्हणून हतवचः चंद्रचूड. कैहि ही कृतं वकैहि ही कृतं. पद्मा मूढजनेभ्यः किं ददाति, पद्मा मूढजनेभ्यः विभवं ददाति. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. वाक्य लिहून त्याच्या पुढे काय लिहायचंय, सत्य किंवा असत्य. कृष्णेन नवनीतम भक्षितम, असत्यम. मृद भक्षितम आहे म्हणून काय झालं, असत्यम. लक्ष्मी ही विद्वज्जनेभ्यः नितराम द्रविणम ददाति, किम विद्वज्जनेभ्यः न म्हणजे काय, असत्य. मूढजनेभ्यः म्हणून हे वाक्य झालं असत्य. यमुना शंकरस्य मूर्ध्नी स्थिता, हे तर कोणालाही कळेल. गंगा आहे म्हणजे हे यमुना लिहिलं म्हणजे काय आहे, असत्य. म्हणजे एकंदरीत इथे तीनही दिलेली वाक्य काय आहे, असत्य. ठीक आहे. रेखांकितम पदम आधृत्य प्रश्न निर्माणम कुरुत. हे अधोरेखित केलेलं पद धरून किंवा पदाचा विचार करून तुम्हाला प्रश्न निर्माण करायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे की अधोरेखित केलेल्या पदाचं लिंग आणि वचन पाहायचं, विभक्ती वचन, आणि त्याच्यानुसार ठेवायचं. मग इथे आलेलं आहे तरुहू न वदती. मग कशाखाली अधोरेखित केलेलं आहे, तरुहू. तरुहू न वदती. मग आता तरुहू खाली अधोरेखित केलेलं आहे. तरू हा पुल्लिंगी प्रथमा एक वचन म्हणून किम सर्वनामाचं पुल्लिंगी प्रथमा एक वचन. कह न वदती अर्थातच प्रश्नार्थक चिन्ह. पद्मा मूर्खेभ्य द्रविणम ददाती. मूर्खेभ्य चतुर्थी बहुवचन पुल्लिंगाचं म्हणून काय लिहिणार आपण, पद्मा केभ्य द्रविणम ददाती प्रश्नार्थक चिन्ह. सर्वनामस्थाने नाम, नामस्थाने सर्वनाम, प्रयुज्य वाक्य पुनर्लिखत. अंब पश्याननम. अधोरेखित केलेल्या शब्दाच्या खाली काय लिहायचं आहे, सर्वनाम. अंब पश्य. आता हे आननम द्वितीय एक वचन आहे म्हणून इदम, नपुंसकलिंगी सर्वनामाचं द्वितीय एक वचन इदमच येतं म्हणून पश्य इदम. मानसे सुधा सन्निभम अंबः अस्ति. तस्मिन मानसे, तत् सर्वनामाचं काय लिहायचं इथे, तस्मिन सुधा सन्निभम अंबः अस्ति. विशेषण विशेषानां मेलनम कुरुत. विकासिते वदने. माहिती आहे विशेषण आणि विशेष एकाच विभक्तीत असतात. समस्तम जगत. हतवचाः चंद्रचूडः. लोहित लोचना अस्य चरणः हंसः. पूजिततमः विद्वान्. संधितालिकां पूरयत. तरु जीवितेशः. तरुहू विसर्ग जीवितेशः. सुवर्णपंकज वनान्यंभः. इथे अंभ आलेला आहे म्हणजे इकडे काय येईल, सुवर्णपंकज वनानी. बकई ही आकर्ण्य. या विसर्गाचा र झाला आणि तो र त्या र मध्ये हा आ मिसळला म्हणून झालं बकई रा कर्ण्य. पृथक्करणम कुरुत. जालरेखाचित्रम पूरयत. चंद्रचूडस्य अन्यानी नामानी. त्या श्लोकात आलेली चंद्रचूडाची इतर नावं म्हणजे शंकराची. नीलकंठ, पशुपती, स्थाणु आणि शुली. कोणती आलेली आहे, नीलकंठ, पशुपती, स्थाणु आणि शुली. क्रम कसाही असला तरी चालतो. सागरस्य अन्यानी नामानी. जलधीही, वाराधीही, पयोधीही, उदधीही. चारच लिहायचे सहापैकी. मानसे एते संती. याच्यात त्यांनी दिलेले आहे सुधा सन्निभम अंभ प्रवाल मणयः. बहुवचन केलेलं आहे मातापा. सुवर्ण पंकज वनानी. रत्नानां निचयः. क्वचित वैदुर्य रोहाहा. आणि मग मात्र इथे आता सगळं संपलं. काय आहे महत्वाचं, हंसाहा. महत्वाचे आहेत ते हंसाहा. क्रमेण योजयित्वा वाक्यानी पुनर्लिखत. या चाराचा योग्य क्रम लावायचा. आधी वाक्य वाचू आपण. मातुहू विस्मय वशगता. आई आश्चर्यचकित झाली. कृष्णस्य मृत भक्षणम. कृष्णाने माती खाल्लेली. वदने जगत दर्शनम. तोंडामध्ये विश्वाचं दर्शन. मुसलीनः अंबाये कथनम. त्या मुसली म्हणजे बलरामानी आईला सांगितलं.
मग आईला सांगितलं, थोडंसं याच्यात शंका येऊ शकते, क्रम कसा लावायचा आहे, क्रमेण योजयित्वा. अर्थात आधी कृष्णाने माती खाल्ली हे कुणी पाहिलं, मुसलीने पाहिलं, आणि मग त्याने मुसलीने आईला सांगितलं. कारण कदाचित असंही होऊ शकतं की आपल्या याच्यात काय, मुसलीना आधी आलेलं आहे की बलरामाने आईला सांगितलं, त्याच्यात आलेलं आहे अंब कृष्णेनं मृत भक्षिता असं सांगितलेलं आहे. पण आपण काय लिहायचं, आधी काय केलं, कृष्णाने माती खाल्ली म्हणून कृष्णस्य मृत भक्षणम. त्यानंतर मुसलीनः अंबायै कथनम, वदने जगत दर्शनम, आणि मातुः विस्मय वशता. ठीक आहे. हे सर्व झाले तुमचे भाषाभ्यास. कळलं ना. मी एक संदर्भाचे स्पष्टीकरण सांगितलं, अन्य तुम्ही लिहा. समजलंय. आणि त्यानंतर मात्र सर्व यात दिलेला भाषाभ्यास सोडवायचा आहे स्वतः वहीमध्ये. नुसता पुस्तकात तो पूर्ण करायचा नाही आहे, आपल्या केलेल्या वह्या त्यात तो सोडवायचा आहे. एवढं काम मात्र तुम्ही पूर्ण करायचं आहे. हे ज्ञानरंजनी तसं अभ्यासक्रमातून या वर्षीसाठी काढून टाकलेलं आहे. या ज्ञानरंजनीचा आपल्याला तसाही अभ्यास करायचा नव्हता, अधिक संस्कृत समजावं यासाठी दिलेला हा उतारा होता. आणि तो आता या 25% कोर्समध्ये काय केला त्यांनी, कमी केला. म्हणून याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे. उपक्रम जे दिलेले आहेत ते पहा. एतानी सुभाषितानी चित्रकथा रूपेण आलिखत, म्हणजे चित्रमय कथा जशी असते, कथा लिहा की जी कथा ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे ती चित्र उभं राहील असं कथा लिहा म्हणत आहे. सूत्रधारम नियोज्य सुभाषितानां नाट्यकरणम कुरुत, आणि एखाद्या सूत्रधाराची योजना करून याचं नाट्यकरण करा, म्हणजे हे स्टेजवर सादर करा, असे तुम्हाला उपक्रम दिलेले आहेत. ठीक आहे ना. हे करता आले पाहिजे आपल्याला, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. ठीक आहे. हे सर्व सोडवा. इथे आपण थांबू. पुनः मिलामः.